नमस्कार. मी अशोक बिद्री एल.एस. मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. सध्या नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात असलेल्या तलाठी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर काही शेतकरी आंदोलन करत आहे. का करता हे आंदोलन हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ, त्यांच्याशी बातचीत करूयात. दादा, काय आपण शेतकरी आहात, आपण आज धरणे आंदोलन करताय, काय मागणी आहे? आज या ठिकाणी आमचे सर्व सटाणे आनपाडे येथील बाधित शेतकरी हे तलाठी कार्यालय मनमाड येथे एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी जमले आहे. एक दिवसीय धरणे आंदोलनाचे कारण असे की आमच्या जमिनीवर आम्हाला कुठली पूर्वकल्पना न देता शासनाने जो काही MIDCचा शिक्का त्या ठिकाणी इतर अधिकाऱ्यांमध्ये टाकला आहे, त्यामुळे आमचा शेतकरी गेल्या मागच्या महिन्यापासून थोडा टेन्शनमध्ये अ, यात आमचे सारखे भरपूर शेतकरी जे असे आहे की आज या शासनाच्या शिक्क्यामुळे किंवा होणाऱ्या MIDCमुळे पूर्णपणे त्या ठिकाणी भूमिहीन होणार आहे. तर जर शासन आम्हाला भूमिहीन करून जर दुसऱ्यांना रोजगार त्या ठिकाणी देणार असेल, तर आम्ही सर्व शेतकरी एक दिवसीय आंदोलनाच्या नंतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी करू. आणि आज साहेब मी या ठिकाणी एक सुशिक्षित बेरोजगार आहे. माझ्या बाधित माझी त्या ठिकाणी 12 एकर क्षेत्र आहे आणि ते क्षेत्र एकदम रोड लगत होतं. उद्या आम्हाला या ठिकाणी आपलं भारत सरकार मेकिंग इंडिया, डिजिटल इंडिया या ठिकाणी करतंय. तरी पण आमच्यासारख्या नवतरुणांना त्या ठिकाणी नोकऱ्या नाही आणि आमचा आज जो नोकरी नसताना जो आमचा वडिलोपार्जित धंदा होता, शेती धंदा, ज्यावर आम्ही या ठिकाणी आमचा उपजीविका करत होतो, ती या ठिकाणी धोक्यात आली आहे. त्यामुळे आम्ही जर आमचा हा एक शेरा आमच्या उतरवरील कमी झाला नाही, तर आम्ही सर्व या ठिकाणी एकत्रित सामूहिक आत्मदहन करू आणि हा आम्ही सरकारला थेट इशारा करत आहोत. दादा, आज धरणे आंदोलन करताय, काय मागणी आहे आणि काय इशारा देणार? आमच्या आनपाडे सटाणे शेतीवरील ते सातबाराच्या इतर हक्कात शासनाने MIDCची नोंद केलेली आहे. या ठिकाणी बरेचसे शेतकरी असे आहेत की त्यांच्याकडे फक्त ती उदरनिर्वाहासाठी जमीन होती. ती जमीन जर शासनाने हस्तगत केली तर हा इथला शेतकरी आनपाडे सटाणे येथील शेतकरी भूमिहीन होणार आहे. शासनाचा कायदा आहे, कुठलीही जमीन खरेदी विक्री व्यवहार करताना शेतकरी भूमिहीन झाला नाही पाहिजे. पण तो कायदा शासनच मोडीत का काढत आहे हे आम्हाला नवल वाटतं. आणि म्हणून आम्ही शासनाच्या विरोधात या ठिकाणी शासनाचा निषेध करण्यासाठी हे धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. दादा, आपण काय सांगणार, काय मागणी करणार? MIDC साठी कोणतीही व्यवस्था नसताना अर्जंटमध्ये इतर अधिकारात नाव लावून आम्हाला एकदम महाराष्ट्र शासनाने एकदम म्हणजे मोकळं करून टाकलं की कुठे आम्ही कर्ज घेऊ शकत नाही, काही जमीन कुठे बँकेकडे गहाण ठेवू शकत नाही ना, तिथं MIDC साठी पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था किंवा मोठी काही औद्योगिक व्यवस्था काही नसताना सुद्धा आणि महाराष्ट्र शासनाची 350 एकर जागा असताना हे आमच्यावरती जी लादलेलं हे आहे, सातबारा आमचा मोकळा करून द्यावा हीच आमची प्रमुख मागणी आहे. जर मागणी मान्य नाही झाली तर आपण पुढं काय आम्ही इशारा देणार? आत्मदहन करू, सर्व रस्ता रोको करू. पूर्ण शेतकरी आम्ही नांदगाव प्रांत, येवला प्रांत कार्यालय, नांदगाव तहसील यांच्या समोर आम्ही आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही, एवढं आम्ही तुम्हाला सांगू शकतो. एकंदरच चुकीच्या नोंदीमुळे शेतकऱ्यांवरती हा प्रसंग ओढवलेला आहे. एल.एस. मराठीसाठी अशोक बिद्री, मनमाड, नाशिक.